तर पदार्थ विज्ञान सिरीजमधील आपण 9 चॅप्टर बघत आहोत, ज्याचं नाव आहे अभाव विज्ञान नियम. SAQचा टॉपिक आहे. आपल्याला याच्यामध्ये खूपदा SAQसुद्धा विचारतात की अभावाचे प्रकार लिहा, अभावाची व्याख्या लिहा, अभाव म्हणजेच काय, तर अभावाला 7वा पदार्थ का मानलेला आहे. ठीक आहे, तर आपण याच्यामध्ये छोटं चॅप्टर आहे पण इम्पॉर्टंट आहे. आता आपल्या चिकित्सेमध्ये काय अभावाचा आपण काही उपयोग होत नाही, पण तरी आपण अभावाची स्टडी का करत आहे. आपल्या आयुर्वेदाने त्याला 7वा पदार्थ मानलेला नाही, पण काही जे दर्शनकार आहेत, तर्कसंग्रह, नंतर कारिकावली, कुमारिल, माधवाचार्य यांनी काय म्हटलं त्याला तर 7वा पदार्थ यांनी मानलेला आहे. ठीक आहे, कारण आपल्या आयुर्वेदामध्ये आपण काय म्हणतो असतो, जर आपल्या बॉडीमध्ये जर त्रिदोषांची साम्यावस्था आपल्याला प्रस्थापित करायची असेल तर आपण काय करतो असतो, तर हे जे 6 पदार्थ आहेत द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय, या पदार्थाच्या आधारेच काय करतो असतो आपण चिकित्सा करत असतो. आणि आपलं जे आयुर्वेद आहे ते कसं आहे, चिकित्साशास्त्र आहे. त्यांचं म्हणणं काय आहे, जे रोग असतात ते पण कशाद्वारे उत्पन्न होत असतात, तर भाव पदार्थापासून उत्पन्न होत असतात. आणि त्याची चिकित्सासुद्धा कशाद्वारे होते, तर भाव पदार्थानेच होते. म्हणजे आयुर्वेदाला हे उपयोगी पडत नसल्यामुळे जे आयुर्वेद आहे त्यांनी अभाव या पदार्थाला मानलेलं नाही. ठीक आहे, परंतु जे कारिकावली आहे, कुमारिला आहे, माधवाचार्य आहे किंवा तर्कसंग्रह आहे, नवन्याय आहे, त्यांनी काय म्हटलेलं आहे, अभावाला यांनी कोणता पदार्थ मानलेला आहे, तर 7वा पदार्थ मानलेला आहे. MCQसुद्धा विचारतात की कोणी 7वा पदार्थ मानलेला आहे. आता याच्यामध्ये अभावाची परिभाषा काय आहे आपण बघू. इथे अभावाची परिभाषा काय म्हटलेली आहे यांनी, तर अनुपलब्धी अभाव, म्हणजेच काय म्हटलेले आहे, तर विषयाची प्राप्ती न होणे म्हणजेच काय अभाव. म्हणजे ज्या विषयाचे ज्ञान हे प्रतियोगीच्या अधीन असेल त्याला काय म्हणतो आपण, तर अभाव म्हणत असतो. आता अभाव हा शब्द 2 शब्दाद्वारे बनलेला आहे, आणि भाव. याच्यामध्ये अचा अर्थ काय, नाही, आणि भाव म्हणजेच काय, सत्ता. म्हणजे ज्याची सत्ता नाही किंवा ज्याचं अस्तित्व नाही त्याला काय म्हणतो आपण, अभाव म्हणत असतो. ठीक आहे, म्हणजे कोणत्याही वस्तूची उपस्थिती नसणे म्हणजेच काय, त्याचा अभाव. ही झाली त्याची परिभाषा. आता आपण बघू याच्यामध्ये अभावाचं लक्षण काय आहे. अभावाचं लक्षणमध्ये काय म्हटलेलं आहे यांनी, ज्या पदार्थाचा उल्लेख नकारात्मक रूपाने केला जातो त्याला काय म्हणतो आपण, तर अभाव म्हणत असतो. उदाहरण काय दिलं यांनी इथे, इह इदम नास्ती, म्हणजे ही वस्तू येथे नाही. ठीक आहे, अशा प्रकारचे ज्ञान आपल्याला ज्याद्वारे होते त्याला काय म्हणतो आपण, तर अभाव म्हणत असतो. म्हणजे अभाव कसा असतो, तर निषेधात्मक असतो. त्याची अभिव्यक्ती कशाद्वारे होते, तर नकाराने होत असते. ठीक आहे, म्हणजे दार्शनिक दृष्टीने जर आपण याचा विचार केला अभावाचा, तर काय म्हटलेलं आहे यांनी, भावापेक्षा भिन्न असणारा जो पदार्थ आहे त्याला काय म्हणतो आपण, अभाव असं म्हणत असतो. आणि अभावाला काय म्हणतात, असतसुद्धा म्हणतात, म्हणजे ज्याची सत्ता नाही. अभाव आणि असत या दोन्ही शब्दाचा मिनिंग काय आहे, एकच आहे. आता आपण याच्यामध्ये बघू की अभावाचे प्रकार काय आहेत. इम्पॉर्टंट आहे, आपल्याला विचारतात अभावाचे प्रकार लिहा, अभावाची व्याख्या लिहून अभावाचे प्रकार लिहा. तर काय म्हटलेलं यांनी, 2 सांगितले. कोणकोणते, संसर्ग अभाव आणि अन्योन्य अभाव. आता संसर्ग अभाव म्हणजेच काय, याचा अर्थ होतो की संसर्ग विरोधी असणारा अभाव. ठीक आहे, 3 प्रकार पडतात संसर्ग अभावाचे. कोणकोणते, प्रागभाव, प्रध्वंस अभाव आणि थर्ड काय दिलेलं आहे त्यांनी, अत्यंत अभाव. आता प्रागभाव म्हणजेच काय, तर प्रागचा अर्थच काय होतो, तर उत्पत्तीपूर्वी, म्हणजे कार्याच्या उत्पत्तीपूर्वी कारणात असणारा कार्याचा अभाव, त्याला काय म्हणतो आपण, प्रागभाव. सपोज एखाद्या आपल्याला आपण मातीपासून काय तयार करत आहे, तर आपण एखादं घट तयार करत आहे. ठीक आहे, तर मातीमध्ये असणारा जो अभाव आहे घटाचा त्याला काय म्हणतो आपण, प्रागभाव. म्हणजे एखादी गोष्ट उत्पन्न होण्यापूर्वी त्याचा असणारा अभाव त्याला काय म्हणतो आपण, प्रागभाव. इथे एक्झाम्पल आणखी दिलेलं आहे यांनी, ज्वर उत्पन्न होण्यापूर्वी असणारा ज्वराचा अभाव, तो कसा असतो, तर प्रागभाव असतो. म्हणजे काय म्हटलं यांनी, तर हा प्रागभाव तंतूमध्ये पटाची उत्पत्ती झाल्यावर काय होतो, नष्ट होतो. म्हणजे आता काय आहे, विनाशी आहे. सपोज मातीपासून घटाची जर उत्पत्ती झाली तो हा असणारा अभाव काय होतो, नष्ट होतो, प्रागभाव. नंतर सेकंड काय म्हटलं यांनी, प्रध्वंस अभाव. प्रध्वंस, उध्वंस नावाच काय याच्यामध्ये, उध्वंस म्हणजेच काय, नाश होणे. म्हणजे कार्याचा नाश झाल्यावर काय होते, त्याच्यामध्ये असणारा जो पदार्थ आहे त्याचासुद्धा काय होतो, नाश होतो. याला काय म्हटलं यांनी, प्रध्वंस अभाव. सपोज आपल्याला ज्वर आला आणि आपला ज्वर शांत झाला तर काय होते, ज्वराचा नाश झाल्यानंतर ज्वराचा असणारा अभाव त्याला काय म्हणतो आपण, तर प्रध्वंस अभाव. ठीक आहे, म्हणजे कार्याचा नाश झाल्यानंतर काय होतो, तो असणारा जो अभाव आहे तो काय होतो, नष्ट होतो. तर लास्टला काय सांगितलं यांनी, अत्यंत अभाव. अत्यंतचा मिनिंग काय आहे, तर 3ही काळामध्ये असणारा अभाव. जसं की वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, या 3ही काळामध्ये त्याचा काय असतो, अभाव असतो. उदाहरणार्थ काय म्हटलं यांनी, वाळूमध्ये तेलाचा अभाव. आपण वाळूला कितीही रगडले तर त्याच्यामधून काय होते, तेलाची उत्पत्ती होणार नाही, तर तो असणारा अभाव काय म्हणतो आपण, त्याला अत्यंत अभाव. म्हणजे 3ही काळामध्ये काय आहे, वाळूमध्ये तेलाचा असणारा अभाव. आता बघू याच्यामध्ये आपण, तर अनोन्य अभाव म्हणजेच काय. अनोन्यमध्ये काय म्हटलेलं आहे, तो जो अभाव आपल्या प्रतियोगीच्या
विरोधी असतो त्याला काय म्हणतो आपण अनोन्य अभाव. म्हणजे एका वस्तूचा दुसऱ्या वस्तूशी असणारी जी भिन्नता असते त्याला काय म्हणतो आपण अनोन्य अभाव. म्हणजे सपोज 2 रोग आहेत, प्रमेह आणि कुष्ठ. तर प्रमेहामध्ये असणाऱ्या कुष्ठाचा अभाव किंवा कुष्ठामध्ये असणाऱ्या प्रभाचा अभाव. ठीक आहे. नंतर आपण काय म्हणतो ही वस्तू घट आहे आणि ही वस्तू काय पट आहे. तर घटामध्ये असणाऱ्या पटाचा अभाव आणि पटामध्ये असणाऱ्या घटाचा अभाव त्याला काय म्हणतो आपण तर अनन्य अभाव. ठीक आहे. आता यांनी परत वस्तूची प्राप्ती कशाद्वारे होती सांगितलेली इंद्रियाद्वारे होती. म्हणजे यांनी परत जे भाव आहेत अभाव त्याला यांनी 3 प्रकारे डिव्हिजन केलं. कोणकोणतं? प्रत्यक्ष अभाव, अतींद्रिय अभाव आणि सामायिक अभाव. आता प्रत्यक्ष अभाव म्हणजे काय म्हटलेलं यांनी, जी वस्तू इंद्रियाद्वारा ज्ञेय नाही आहे परंतु त्याची प्राप्ती इंद्रियाला न होणे म्हणजे वस्तूची अविद्यमानता असेल त्याला काय म्हणतो आपण प्रत्यक्ष अभाव. उदाहरणार्थ चिकित्सालय असेल एखादं, त्याच्यामध्ये परिचारक, औषध, साधन इत्यादीचा असणारा जो अभाव आहे तो कसा आहे प्रत्यक्ष अभाव. म्हणजे आपण प्रत्यक्ष एखाद्या हॉस्पिटलमध्ये सपोज आपण गेलं तर तिथं नर्स अब्सेंट आहे, औषध नाही आहे, परिचारक नाही आहे, साधन नाही आहे, तर तो जो असणारा अभाव आहे त्याला काय म्हणतो आपण तर प्रत्यक्ष. म्हणजे आपल्याला ती वस्तू काय आहे इंद्रियाद्वारा ज्ञेय आहे म्हणजे त्याचं ज्ञान होते की इथे याचा अभाव आहे. सेकंड काय आहे अतींद्रिय अभाव. म्हणजे द्रव्य ज्या इंद्रियाला ज्ञेय नाही म्हणजे इंद्रियाचा पोहोचण्याची तो तिथपर्यंत क्षमता नाही आहे. जसं की आपल्याला आत्मा, परमात्मा हे कसे आपल्यासाठी तर अभावात्मक आहे. ठीक आहे. तर त्याला काय म्हणतो आपण अतींद्रिय अभाव. आता याच्यामध्ये सांगितलं आहे सामायिक अभाव. सामायिक अभावामध्ये काय म्हटले यांनी तर शय्येवर रुग्ण नाही. या उदाहरणार्थ जेव्हा शय्येवर तो रुग्ण येतो तेव्हा तिथे काय होतो त्या अभावाचा नाश होतो. अशा प्रकारचा जो अभाव आहे त्याला काय म्हणतो आपण तर सामायिक अभाव. आता याच्यामध्ये आपल्या आयुर्वेदामध्ये काय उपयोगिता आहे तर आपल्याला माहिती आहे आपण आयुर्वेदामध्ये तर उपयोगिता नाहीच आहे त्याची. पण आपले जे असत्कार्यवाद आहे तो कशावर आधारित आहे यांनी सांगितले आहे तर अभावावरच आधारित आहे. नंतर याच्यामध्ये आपण सपोज लंघन जर केलं तर आपल्या बॉडीमध्ये काय होते लाघवता उत्पन्न होते. काही काही डिसीजेस असतात त्याच्यामध्ये जेव्हा आपण चिकित्सा काय देतो त्याला लंघन चिकित्सा देत असतो. त्यांनी काय म्हटलेलं आहे त्याच्यामुळे काय होतं जी व्याधी आहे त्याचं काय होतं नाश होतो. सपोज एखाद्याला अजीर्ण असेल किंवा आम असेल त्याच्या बॉडीमध्ये तर आपण त्याला जर लंघन दिलं म्हणजे इथं लंघन म्हणजेच काय तर अभावामुळे काय म्हटलेलं आहे चिकित्सा केली तर तिथं काय होतं आमाचं पाचन होतं. म्हणजे असं काही काही व्याधी जे आहेत त्याच्यामुळे काय म्हटलेलं आहे अभावसुद्धा काय उपयोगी पडल्याने आपण काय करत असतो अभावाची स्टडी करत असतो. ठीक आहे. इथं हा चॅप्टर संपलेला आहे. छोटं चॅप्टर आहे परंतु काय आहे तर इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये आपल्याला विचारतात कधी कधी अभावाची व्याख्या, अभावाचे लक्षण लिहून अभावाचे प्रकार लिहा. ठीक आहे.